नमस्कार। महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, सरकारी कर्मचाऱ्यांना 8व्या वेतन आयोगामध्ये मोठा झटका लागण्याची शक्यता। पगारवाढ व पदोन्नतीकरिता पीबीपी धोरण लागू होणार। सविस्तर वृत्त जाणून घेऊया। व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर बंधूंनो, आताच आलेल्या माहितीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांना 8व्या वेतन आयोगामध्ये मोठा झटका दिला जाण्याची शक्यता आहे, कारण पगारवाढ व पदोन्नतीकरिता पीबीपी धोरण लागू केले जाणार असल्याची माहिती समोर येते। सन 2026 पासून सरकारी कर्मचाऱ्यांना 8वा वेतन आयोग म्हणजेच नवीन वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे। नवीन वेतन आयोगामध्ये केंद्र सरकारमार्फत आमूलाग्र बदल केला जाणार। यामध्ये पदोन्नती व पगारवाढीकरिता पीबीपी धोरण म्हणजेच कामाच्या आधारावर वेतन हे धोरण सध्या खाजगी क्षेत्रामध्ये लागू आहे। हेच धोरण आता सरकारी क्षेत्रामध्ये लागू केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे। सरकारी कर्मचाऱ्यांच्या दरवर्षी जुलै किंवा जानेवारीमध्ये 3% पगारवाढ दिली जाते व पदोन्नती ही सेवा ज्येष्ठतेनुसार दिली जाते व आता हे गणित बदलण्याची शक्यता। कर्मचाऱ्याने वर्षभर केलेल्या कामकाजाच्या आधारावर गुण दिले जाणार आहे। तसेच पदोन्नतीकरिता दरवर्षी परीक्षांचे देखील आयोजन केले जाणार आहे। सदर गुणांची गोळाबेरीज करून कर्मचाऱ्यांना पदोन्नती तसेच बोनस बक्षीस स्वरूपात वाढीव पगारवाढ दिली जाणार आहे। या धोरणामुळे प्रशासकीय कामकाजाची व कामकाजांमध्ये गती येणार आहे। यामुळे उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आर्थिक स्वरूपात सत्कार होईल। अशा प्रकारचा हा बदल 8व्या वेतन आयोगामध्ये होणार आहे। तर तुम्हाला हा बदल कसा वाटतोय ते कमेंट्स करून नक्की लिहा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। 65,000 सबस्क्रायबरचा टप्पा आपण गाठलेला आहे। लवकरच 1 लाख सबस्क्रायबरची फॅमिली आपल्याला तयार करायची आहे, जेणेकरून जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना या अपडेटेड बातम्या पोहोचल्या पाहिजे। तर चला, आपल्याकडूनही नक्की थोडा प्रचार होऊ द्या आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। ते मोफत असते। धन्यवाद। जय महाराष्ट्र।